कांजी नमस्कार. पहिला प्रश्न, ऑपरेशन सिंदूर त्याच्या आधी घडलेलं पहलगाम हे सगळं तुम्ही पाहत होतात. पहलगाम नंतर एक महत्वाची गोष्ट घडली ते म्हणजे काश्मीर जेव्हा बंद झालं त्यावेळेला पहिल्यांदा एकनाथ शिंदे तिथे धावून गेले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक यात्रेकरूंना सुखरूप परत आणलं. अशा प्रकारचं कृत्य कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही राज्याच्या केलेलं नव्हतं, ते फक्त एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं. दुसरी गोष्ट, त्यानंतर 7 शिष्टमंडळ पाठवायचं ठरलं आणि त्यात पहिलं दुसरं जे नाव जाहीर झालं ते होतं श्रीकांत एकनाथ शिंदे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती तुमचं नाव आल्यानंतर? सर्वप्रथम निरगुडकर साहेब, आपलं शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमामध्ये देखील मी स्वागत करतो आणि आपलं धन्यवाद व्यक्त करतो की आपण हा कार्यक्रम इथे आणि आमच्या दोघांचाही एका वेगळ्या विषयावरती आणि जो महत्त्वाचा विषय त्याच्यावरती आपण इंटरव्ह्यू मुलाखत घेत आहे. मला वाटतं ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपल्या देशाचा मेसेज, आपल्या 140 कोटी जनतेचा मेसेज हा कसा जगापर्यंत पोहोचेल याच्यासाठी डेलिगेशन निवडले गेले आणि त्या डेलिगेशनचा एक डेलिगेशन लीड करण्याची संधी मला आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलं. मला वाटतं हे कोणाच्याही आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल की एक डेलिगेशन, आणि तेही अशा पार्श्वभूमीवरती की जिथे आपण देशाचं नेतृत्व वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आणि जगापुढे जाऊन मांडण्याची एक संधी, मला वाटतं ते माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी जी आहे मला आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिली. पण त्याचबरोबर तुमच्या शिष्टमंडळामध्ये SS अहलुवालिया होते की जे पहिल्यांदा खासदार म्हणून जेव्हा निवडून आले तेव्हा तुमचा जन्मही झालेला नव्हता. बशीर म्हणून जे होते, बशीर मोहम्मद, तेही असेच अनेक वेळेला खासदार होते. चिनॉय जे होते तेही सर्वात सिनियर डिप्लोमॅट ज्याला आपण म्हणू, अँबॅसेडर म्हणून ते होते. बासुरी स्वराज ज्यांची बॅकग्राऊंड सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारचे दिग्गज आपल्या टीममध्ये होते, हे कळल्यानंतर दडपण नाही आलं? साहजिक आहे की विषय एवढा गंभीर होता की जेव्हा डेलिगेशन लीड करण्याची संधी दिली तेव्हाच दडपण आलं होतं की कशा प्रकारे आपण देशाची बाजू आहे. हे काय वेगळं म्हणजे साधं सुद्धा डेलिगेशन नव्हतं. अशा वेगवेगळ्या डेलिगेशनचा मी भाग झालेलो आहे, मिलिंदजी देखील झालेले आहेत आणि अशा वेगवेगळ्या डेलिगेशन्समध्ये आम्ही नेहमी गेलो आहे. पण हे जे डेलिगेशन होतं हे डेलिगेशन देशाची बाजू सांगण्यासाठी, देशाने कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर केला, हा सगळं दडपण साहजिकच असणार आहे. आपल्याला साध्या एका इंटरव्ह्यूसाठी पण दडपण येतं, पण अशा परिस्थितीमध्ये जिथे देशाची बाजू आपल्याला मांडायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेलिगेशन लीड करायची संधी आपलं सरकार देत आहे, प्रधानमंत्री महोदय देत आहेत आणि त्याच्यामध्ये अजून दडपण म्हणजे आपण नावं घेतली SS अहलुवालियाजी सारखे. म्हणजे तुम्ही सांगितलं की माझा जन्म देखील झाला नव्हता, ते पार्लमेंटमध्ये पोहोचले होते. 34 वर्ष पार्लमेंटचा त्यांना अनुभव होता. त्याचबरोबर ET बशीर मोहम्मदजी, ऑल इंडिया मुस्लिम लीग, त्यांचा अनुभव 50 वर्षाचा आहे. मनन मिश्रा 7 वेळेस जे आहे हे बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. असे वेगवेगळे लोक, डॉक्टर सस्मित पात्रा, त्याच्याबरोबर देखील माझं चांगलं बॉन्डिंग झालं, त्याचंही नाव इथं आवर्जून घेतो मी. मला वाटतं ह्या सगळ्यांबरोबर डेलिगेशन लीड करणं आणि ते यशस्वीरित्या लीड करणं, आपला मेसेज पोहोचवणं, हे मला वाटतं एक समन्वय जोपर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये होत नाही तो समन्वय चांगल्या प्रकारे झाला होता. आणि माझ्याबरोबर जे मेंबर्स होते त्यांचा अनुभव राजकारणामधला खूप जास्त होता, तर त्यांना देखील माहिती होती की कशा प्रकारे एकाला जेव्हा लिडरशिप सरकार देतं किंवा प्रधानमंत्री महोदय देतात तर त्याला देखील सपोर्ट करण्याचं काम पूर्णपणे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम देखील त्यांनी केलं. आणि प्रत्येक, मला वाटतं हा पूर्ण 14 दिवसाचा एक प्रवास होता, त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं देखील मला मिळालं. ओके, मिलिंद देवरा, यू आर नॉट न्यू टू अमेरिका. तुम्ही काय, तुमचे वडील काय, हे एक प्रकारे भारत आणि अमेरिका मैत्री मधला एक महत्वाचा दुवा आजपर्यंत राहिलेला. कोणकोणते देश तुम्ही फिरलात आणि विशेषतः अमेरिकेमधला जो तुमचा प्रवास होता, दौरा होता, व्हॉट विल यू से अबाउट इट? क्या कहेंगे आप? धन्यवाद उदयजी. सर्वप्रथम मी दक्षिण मुंबई आणि खास करून वरळी
मध्ये जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिकांना मी वर्धापन दिनाचा खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मला शिवसेना महाराष्ट्र आणि देशाची प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि खास करून दक्षिण अमेरिका, सेंट्रल अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकामध्ये. त्यासाठी मी आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि खास करून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना मी खूप खूप धन्यवाद देतो. ह्या प्रश्नाचा अगोदर मला एक पॉइंट इन्क्लूड आणि ऍड करायचं आहे. तुम्ही डॉक्टर श्रीकांत बद्दल, SS अहलुवालियाबद्दल विचारलं. 7 डेलिगेशन्स होते आणि खास करून मी आज मोठ्या कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वासाने सांगू शकतो की आफ्रिका आणि UAE मध्ये भारताला जे यश मिळालं त्याचा संपूर्ण श्रेय मी येथे उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदेजींना देतो. ऍब्सोल्युटली. ऍक्च्युली उदयजी, बऱ्याच लोकांनी आपल्याला विचारलं की शादी का माहौल है, जमा है रंग, आओ देखें किसके लुक में कितना है दम. काँगो, गयाना, पॅनामा, कोलंबिया, ब्राझील का गेले? युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे दुबई, अबुधाबी अतिशय इम्पॉर्टंट आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अतिशय इम्पॉर्टंट आहे. पण तुमच्या म्हणजे आपल्या परवानगी घेऊन माझं कर्तव्य आहे की माझ्या शिवसैनिकांना जाणीव करून घ्यायची की ऍक्च्युली वर्ल्ड वॉर II नंतर युनायटेड नेशन स्थापित झालं आणि युनायटेड नेशनचा सर्वात इम्पॉर्टंट कमिटी किंवा काउन्सिल युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे. UNSC म्हणजे युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषद. आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी परिषद मध्ये 5 परमनंट मेंबर्स आहेत. पण एव्हरी 2 इयर्स नॉन परमनंट मेंबर्स कंट्रीज बिकम नॉन परमनंट मेंबर्स. आणि आता सध्या गयाना आणि पॅनामा नॉन परमनंट मेंबर्स आहे. पुढच्या वर्षी कोलंबिया नॉन परमनंट मेंबर होईल. म्हणून आपल्या डेलिगेशनचा उद्दिष्ट कोणाची परवानगी घेण्यासाठी नाही. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताचे जे नवीन डॉक्ट्रीन आहे, अँटी टेररिझम डॉक्ट्रीन, की जर दहशतवाद्यांनी, पाकिस्ताननी मुंबईपासून काश्मीरपर्यंत टेररिस्ट अटॅक केले तर भारत पुन्हा एकदा त्यांना धडा शिकवणार आहे. क्या बात है. हे भारताचे जे पोझिशन आहे त्यांना पोझिशन बद्दल माहिती देण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी नाही आपण गेलो. न्यू नॉर्मल सांगण्यासाठी. न्यू नॉर्मल. एक छोटा प्रश्न नंतर तुमच्याकडे येतो, कारण तुमच्या टीमचं नेतृत्व शशी थरूर करत होते. शशी थरूर इज अ सिनियर डिप्लोमॅट. ही वॉज इन युनायटेड नेशन्स. ही वॉज अ मिनिस्टर आणि इतक्या वेळा ते निवडून आलेले आहेत. त्यांच्याबद्दल असं बोललं जातं, विशेषतः त्यांच्या इंग्रजीबद्दल. म्हणून हा छोटासा प्रश्न आहे, त्यांचं इंग्रजी अमेरिकन लोकांना कळलं का? बघा, मी एक गोष्टी सांगू. ऍक्च्युली मी शशी थरूर सोबत मला काम करण्याची खूप संधी मिळाली होती इन द पास्ट. आणि मला एक राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून हे मला ऍक्च्युली शशी थरूरना एम्बॅरस नाही करायचं आहे, पण शशी थरूरनी पार्टी सेकंड ठेवलं आणि सर्वप्रथम त्यांनी देश पुढे ठेवला. वा. आणि त्यामुळे मी त्यांना देशाच्या जनतेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. श्रीकांतजी, तुमच्या टीममध्ये विविध विचारसरणीची आणि विविध वयोगटाची लोक होती. त्या सगळ्यांची केमिस्ट्री आणि त्या सगळ्यांची मोड एकत्र बांधणं वॉज अ बिग चॅलेंज. आणि यू वेअर द लीडर. तुमच्यावर जबाबदारी असायची प्रत्येकाला